नमस्कार, जय टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला मस्त शेंगदाण्याची चटणी करून दाखवणार आहे। चटणीसाठी आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे म्हणजे चटणी छान होती। शेंगदाणे आता आपले चांगले खरपूस भाजलेत। आपण आता 2 चमचे जिरे भाजून घेऊ चटणीसाठी। जिरे चटणीला घातल्यामुळे चव छान येते चटणीला। जिरे आता आपले छान भाजलेले। शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी मी पाव किलो शेंगदाणे भाजून चुळून घेतलेले आहेत। थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 3 चमचे मीठ घेतले, अर्धी वाटी तिखट घेतले आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। आपल्याला ही चटणी मिक्सर वाटण नाही काढायची, उकळात काढून घ्यायची। आधी आपण जिरे काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण आता जिरे काढून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यात शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे आपण गॅस बारीक करून चांगले खमंग भाजून घ्यायचे म्हणजे चटणीला चव छान येते। मिक्सर मध्ये आपण चटणी करतो त्या चटणीपेक्षा कांडून केलेली चटणी खायला खूप खमंग लागते। मिक्सरवर केलेली चटणी खूप बारीक होती, ही खलबत्त्यात काढलेली चटणी जाडसर राहते, त्याच्यामुळे खायला खूप छान लागते ही चटणी। या अशा पद्धतीने कूट तयार करून घ्यायचं आधी। ही कूट आता जाडसर राहिले आपलं, फार बारीक नाही काही नाही। ही चटणी खायला एकदम छान लागते। आपण हे आता कुटामध्ये लसण टाकून घेऊ। आता आपण तिखट टाकून घेऊ। आता आपण मीठ टाकून घेऊ। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याला थोडं काढून घ्यायचं म्हणजे लसण हे मिक्स होऊन जातं ह्याच्यात। ही चटणी आपल्याला जिभेला चव आणणारी, एकदम खायला खमंग लागते अगदी। आणि आपल्याला भाजीला हे काही नसलं तर पटकन दही चटणी घेऊन खाता येते, पोळी सोबत, भाकरी सोबत। आपल्याला धपाटे सोबत खायला चटणी, प्रवासाला जाताना हे नेता येते पटकन। आपली ही शेंगदाण्याची चटणी काढून झाली, मी एका कुंड्यात काढून घेते। मी सुद्धा अशा प्रकारे शेंगदाण्याची चटणी नक्की करून पहा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद।